कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। 15 वर्षापूर्वी ही मुलगी तुमच्या घरात आली, स्वभावात एक बदल करायचा असेल तर कुठला कराल? ती कामाची गडबड फार करते। हो, हां, स्थिरवाणी काम करत नाही, म्हणजे घाई 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 गाय गाय अच्छा, मग ते त्यांनी जरा शांततेत करायला पाहिजे, स्थिरतेने केलं पाहिजे असं तुमचं म्हणणं? माझं म्हणणं आहे। तुमचं काय म्हणणं आहे तुमच्या सुनेबद्दल? माझ्या सुनाबद्दल काय म्हणणं नाही, माझी सून बी नेहर काम करते शांत, आणि मला पटापट काम करावं लागतं। मला वाटतं पटकन आवरून आराम करावं, आणि ही आपलं एकच काम तुम्ही करावं म्हणूनच ती हळू करते की सासूबाईंना जरा कामाला लावलं, त्या बिझी झाल्या की ह्यांना मोकळं काय हो, हे बरं तंत्र आहे तुमचं। तुमच्या सुनेबद्दल काय म्हणणं आहे? आमच्या सूनबाई पण पटकन काम करून रिकामे होते। तुम्हाला किती सुना? एकच। एक सून आहे, बरोबर। पण एखाद्या वेळेला समजा तुम्ही काही सांगितलं तर रागावून बसते का हो कधी सून? नाही बसत, म्हणजे शांतपणे करते। आपलं काय म्हणणं आहे? आपलं बी शांतपणे करते। शांतपणे म्हणजे? शांतपणे म्हणजे तिला ती ओरडायचं माहितीच नाही, मी ओरडल तिच्यावर, आणि ती कधी ओरडून बोलत नाही। तुम्ही ओरडून बोलता? हा, काय आवाज आहे सासूबाईंचा। तुम्ही ओरडता की नाही सुनेला? ओरडते ना। ओरडता ना? आपण? हां, मी वारंवार नाही ओरडत, मग ऐकून घेते, काय काय चुका असतील ते एकदमच सांगून टाकते, लिहून हे लिस्ट बरोबर नाही, लिस्ट करता तुम्ही? हां, लिस्ट करते। सकाळी उठल्याबरोबर चहा देते की नाही तुम्हाला? नाही, उठतच नाही लवकर ना। काय एक्सप्रेशन होते, हा कप बघून कधी मिळेल असं झालेला चहा त्यानं। सकाळी मला वाटलं 6 वाजता चहा देतात तुम्हाला गरम गरम? नाही लवकर तुम्हाला? आम्हाला बी नाही चहा, 10 वाजले 9 वाजले तरी चहा नाही? सत्कार आहे तुमचा, सत्कार सोहळा सुरू आहे। तुम्हाला? मी चहाच पित नाही। तुम्ही चहा सोडला, प्रॉब्लेमच सॉल्व्ह करून टाकलाय, चहाच नको मला। काय हो, हो काय हे म्हणजे कधी पितात, संध्याकाळी पितात, सकाळचा चहा त्यांना सकाळी मिळणारच नाही तर कशाला आस धरून असं बघत कशाला बसा? इथे बघा, चहा म्हटल्यानंतर यांचे एक्सप्रेशन बघायला पाहिजे होते आईंची। आता काय हो, हे काय आहे चहा प्रकरण? काय आहे? सकाळी त्यांचं सगळं आवरल्यानंतर निवांत बसून त्यांना चहा प्यायची सवय आहे। बरोबर, त्या निवांत बसतात ते किती वाजता निवांत बसतात? 8:30-9 पर्यंत। तोपर्यंत आपल्याकडे सूर्य उगवतच नाही का? नाही उगवतो, पण सुट्टी असल्यानंतर थोडं झोपतो। मग बरोबर आहे ना। तुमचं लग्न कसं झालं? अरेंज मॅरेज आहे। अरेंज मॅरेज। पण माझ्या लग्नाचा छान स्टोरी आहे। काय काय काय? आम्हाला स्थळ आलं, बघायला आले, तर मला खूप आवडलं, तर यांना काही नाही, आणि ते गेले आणि नापसंती कळवली, तुम्हाला आवडला होता मुलगा पण यांना नव्हता, तर म्हणून चहा बंद केला सासूचा? कळलं मला। मग मी म्हणजे माझा भाऊ विचारलं भावानी की काय कसं, म्हटलं मला करीन लग्न तर याच मुलाशी, असं तुम्ही म्हणाला होता? तर माझा भाऊ म्हणला ठीक आहे, आणि काही दिवसात असं झालं की हे लोकच परत रिटर्न आले आणि थांबा जरा, काय झालं होतं विचारूया। काय हो, मुलगी बघून गेल्यावर तुम्ही काय? नाही, माझ्या माहेर शेजारी तिचं गाव आहे, मला थोडी पसंत नव्हती। का हो? म्हणजे माझा मुलगा थोडासा आहे छान दिसायला, आणि मग मी थोडे दिवस गेल्यानंतर एक चेंबूर भवनवरनं स्थळ आलं, तर मुलाला म्हटलं असं असं बघ आपण, तर तो म्हटलं ती गावासनं मुलगी आपण बघून आलो, तिचं काय झालं? करेन तर ह्याच मुलाबरोबर जेव्हा तुम्ही म्हणाला होता त्यावेळेला त्याला काय दिलेलं खायला तुम्ही? चहा पोहे। त्यांच्या चहात काय टाकलं नव्हतं काय होतं एवढं स्पेशल? नव्हतं, कारण त्यांना मुंबईत गेल्यानंतर सुद्धा तुम्हीच आठवत होता। हा, मग आई काय झालं नंतर? नंतर तो म्हटला ती मुलगी बघून तिचं काय झालं, तर आमचे मिस्टर म्हणले ज्याला पसंत आहे तर तू का नको म्हणतेस? मग लागलो पुढे कामाला, चला फिक्स करून येऊया म्हणून। तुमच्याकडे कसं काय? आमच्याकडे 2 सुना आहेत मला, आणि मी पण बारकीकडे राहते, ही मोठी आहे। हिच्याकडे नाही राहत? नाही नाही, राहायचं नाही। कळलं मला आता, बारकीकडे का राहतात? ह्यांनी सांगितलं बारका जास्त प्रेम करतो म्हणून। प्रेम नाही करत, हिच्याकडे जागा कमी आहे, त्याच्याकडे मोठी जागा आहे, म्हणून त्याच्याकडे म्हणून त्याच्याकडे राहते। पण प्रेमळ ही सोनी। एकच महिना झाला आता तिकडे गेलेत। एकच महिना झाला, पण प्रेमळ तुम्ही आज म्हणतात? हा, म्हणजे ती मी रुसले काय जर गडीभर गप झाले तरी आय आय करीत ती माझ्याकडेच येणार, किंवा मला चहा घ्या म्हणणार, जेवा म्हणणार। चहा कधी? संध्याकाळचा? दुपारचा तर कधी मी
नाही, शक्यतो त्या कधी चहा सोडतात, कधी चहा पितात. तुम्ही असा चहा करता की त्यांना सोडावा वाटतो? होतं कधी कधी असं. तुमच्याकडे कसं काय? सकाळी लवकर उठली पाहिजे, सकाळी लवकर उठत नाही. पण तुमचं काय म्हणणं आहे? हे जे काही सासूबाईंचं म्हणणं आहे की तुम्ही लवकर उठलं पाहिजे, ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे मी प्रयत्न करते पण होत नाहीये. शरीर साथ देत नाही. हळूहळू प्रयत्न करेल. वयामुळे होतं असं. तुमचं काय होतं? नाही, मी उठते हा, काय उठते म्हणजे? 6 वाजताच उठली. हा, 6 वाजता माझा टायमिंगच आहे. कधी 6ला उठली. वा सासूबाई. आणि मग परत झोपते. थोडा वेळ. हा, परत झोपते, मग 10ला उठते. कधी कधी नाही मला. पण तुम्ही एक मान्य केलं पाहिजे, तुमच्या जनरेशन पेक्षा ही जनरेशन जास्त उत्साही आहे. एकदम हा, हे तर तुम्हाला मान्य करावंच लागेल, हो की नाही? नक्कीच. आणि तुमचं कसं काय? मी माझ्या मुलाला सुट्टी असेल तर त्या दिवशी झोपते, कारण मी योगा क्लासला जाते पण मी जात नाही त्या दिवशी, मग त्या दिवशी झोपून घेतो. एरवी मी 5:30 5:45ला उठते. बरं, आता मला जसं त्यांना विचारलं तसं तुम्हाला विचारलंय की सासूबाईंनी तुमच्या त्यांच्या शांततेसाठी, आता वय इतकी वर्ष खूप काम केलंय, मेहनत केली आहे, तर काय कुठला बदल केला पाहिजे त्यांच्या स्वभावात? ते असं म्हणजे नाराज होतात पटकन नाराज हा, होतात. म्हणजे नाराज नाही झालं पाहिजे असं नाराज मला वाटतं. जरा समजून घ्यायला पाहिजे. हा, म्हणजे समजून पेक्षा कसं थोडंसं जनरेशन पण असतं तसं. नातू आहे आता समजा घरात, तर थोडंसं त्यांचा कल वेगळा असतो मुलांचा. मग ते मुलं पटकन बोलतात आजकालची, थोडीशी पटकन, मग त्यांना बेकार वाटतं, ते नाराज होतात मग त्या पटकन. म्हणजे नाराज व्हायला नाही. हा, त्यांचं म्हणजे असं थोडंसं समजून घ्यायला हवं की तेही त्यांचं कारण जनरेशनच तसं आहे थोडंसं. म्हणजे ते थोडं फास्ट आहेत की त्यांना समजत नाही की आपण प्रेमाने बोललं पाहिजे. हा, हे असं आहे. तो एक बदल केला हा, पाहिजे. फक्त. तुमच्या सासूबाईंनी? सासूबाई त्यांचा स्वभाव ऍक्च्युली थोडासा असा ना अग्रेसिव्ह आहे, म्हणजे चिडचिड फार होते त्यांची. मग त्यांनी थोडंसं त्यांच्या म्हणतात ना की तब्येतीसाठी खरंच आहे की त्यांनी थोडंसं शांत झालं त्यांचं पाहिजे. चिडचिड होण्याचं कारण काय आहे? उगाच चिडचिड करतात. उगाच कशी छंद आहे चिडचिडाचा. बघा की काय हो? उगाच कशी करेल बरं? हा? उगाच चिडचिड कशी करेल? मग? काहीतरी वेगळं दिसलं मग चिडचिड होईल का नाही? वेगळं म्हणजे काय? वेगळं म्हणजे काय? वेगळं म्हणजे बाबा काय? लवकर उठत नाही, इकडं भांडी पडलेली खारकाटी, तिकडं बेसिंग मध्ये काय पडलेलं, मग असं ती मला ती तसं आवडत नाही पहिल्यापासून. हा, टापटीप असावं घरात. सत्कार करतायत आज सुनबाईंचा. आता नाही पण असंच नातं पाहिजे. परत दोघी तुम्ही कधी अबोला धरता? कधीच नाही. अबोला नसतो आमच्यात. जी गोष्ट आम्हाला जर खटकत नसेल ते सरळ स्पष्ट, मला तुमचं हे वागणं नाही आवडलं, किंवा त्याही एक सरळ सांगणार की मला नाही पटत हे असं तसं. मग ते स्पष्ट बोलायचं, ठीक आहे, जे काय आहे ते स्पष्ट, मागे काहीच बोलत नाही आम्ही. म्हणजे असं गप्प पण राहत नाही की बाबा ती बोलायची मग बंद, झालं मी झाली थोडंफार- बंद तरी ती बोलणार माझ्याबरोबर, आई आई करीत येते माझी. वा, थोडंफार चांगलं आहे ना काही हे. हो झालं तरी मग ते एक थोड्या वेळासाठी की मग परत आहे तसं वातावरण परत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.